जब तक बाबा साहब जीवित थे कांग्रेस ने उन्हें अपमानित किया। दो बार उन्हें चुनाव हरवाया। कांग्रेस की पूरी सरकार उनको उखाड़ फेंकने में लगी थी। उनको सिस्टम से बाहर रखने की साजिश की गई। इतिहास जिवंत असतो, इतिहास अमर असतो। तो ना ट्रेंड्स पाहतो, ना हॅशटॅग पाहतो, ना व्हॉट्सअपवर जे मेसेजेस पाहतो, ना मोदीजींची भाषणं ऐकतो। इतिहास फक्त सत्य आणि सत्यच सांगतो। मोदी जी झूठ चाहे कितना भी चिल्लाए, सच की आवाज आखिर में गूंजती है। मोदीजींनी झूठ काय सांगितलं ते तुम्ही पाहिलं, त्यावर इतिहास काय सांगतोय, सच की आवाज काय आहे, हे आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे। गोष्ट आहे 1952 सालची। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली लोकसभा निवडणूक ही 1952 ला झाली। तर त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईमधील बॉम्बे नॉर्थ सेंट्रल नावाचा एक मतदारसंघ, या मतदारसंघामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उभे होते, त्यांच्या स्वतंत्र पक्षाकडून उभे होते। आणि समोरही अर्थात काँग्रेसचा उमेदवार होता। काँग्रेसचा उमेदवार पण जो होता काजरोळकर म्हणून, ते एकेकाळी आंबेडकरांचे, डॉक्टर आंबेडकरांचे सहकारी राहिलेले होते। आणि या निवडणुकीमध्ये जवळपास 14,000 मतांनी डॉक्टर आंबेडकरांचा पराभव झाला। काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला। परंतु काँग्रेसचा उमेदवार जरी विजयी झालेला असला तरी त्यांचा पराभव मात्र सावरकर आणि डांगे यांनी केला। मी हे कशाच्या आधारे सांगतोय, तर डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः 18 जानेवारी 1952 रोजी त्यांचे मित्र कमलाकर चित्रे यांना पत्र लिहिलेलं आहे। आणि या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की मला पाडण्याचा कट, मला पाडण्याचं षडयंत्र हे सावरकर आणि श्रीपाद अमृत डांगे जे कम्युनिस्ट होते या दोघांनी रचलेला होता। हे पत्र नॅशनल आर्काइव्ह मध्ये आहे, त्याच्यामुळे मोदीजी चुटकीसरशी ते मिळवू शकतात आणि स्वतः ते ओरिजिनल पत्र वाचू शकतात। आणि अशोक गोपाल म्हणून एक लेखक आहेत, त्यांनी अ पार्ट अपार्ट द लाईफ अँड थॉट ऑफ B.R. आंबेडकर या नावाचं त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे। या चरित्रामध्ये पान नंबर 794 वर फुटनोट क्रमांक 50 याच्यामध्ये त्यांनी या पत्राचा उल्लेख केलेला आहे। तर इतिहासाने हे दाखवून दिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला त्याला जर कोण जबाबदार असेल तर विनायक दामोदर सावरकर आणि श्रीपाद अमृत डांगे हे दोघे त्यासाठी जबाबदार होते। हा इतिहास नरेंद्र मोदी का सांगत नाही? पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीला असं खोटं बोलणं शोभतं का? विचार करा। परंतु बाबासाहेबांचा लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांच्यासारखी व्यक्ती जी संविधानाची शिल्पकार आहे ती संसदेच्या बाहेर असणं योग्य नाही, हे नेहरूंना लक्षात आलं, हे काँग्रेसला लक्षात आलं। आणि म्हणून लगेचच तातडीनं मे 1952 साली त्यांना महाराष्ट्रामधून तत्कालीन मुंबई प्रांत जो आहे त्याच्यामधून राज्यसभेवरती बिनविरोध पद्धतीने निवडलं गेलं आणि ते राज्यसभेचे सदस्य झाले, ते खासदार झाले। पुढे 1956 साली जेव्हा त्यांची ही टर्म संपली तेव्हा पुन्हा एकदा काँग्रेसने त्यांना राज्यसभेवरती पाठवलं। आता तुम्हीच मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिस्टम के बाहर रखने की साजिश असं याला म्हणता येईल का? किंवा काँग्रेस सरकार बाबासाहेब आंबेडकर को उखाड़ फेकने में लगी हुई थी असं याला म्हणता येईल का? दुसरी गोष्ट आहे 1946-1947। तर 1946 मध्ये भारताचं संविधान बनवावं याच्यासाठीची निवडणूक झाली, संविधान सभेची किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची। तर मुंबईमधून त्या निवडणुकीमध्ये 1946 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईमधून उभे होते। त्या निवडणुकीमध्ये देखील बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाला। परंतु तेव्हा महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि काँग्रेसचे हे सगळे जे नेते आहेत त्यांच्या हे लक्षात आलं की मनूवर जर निर्णायक घाव करायचा असेल तर तो घाव करण्याची क्षमता आणि विद्वत्ता जी आहे ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्येच आहे। आणि म्हणूनच त्यांना घटनेचं शिल्पकार करण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेसनं 1947 साली काँग्रेसचे सदस्य M.R. जयकर यांनी राजीनामा दिला आणि बिनविरोध पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे सदस्य झाले। मसुदा समितीचं त्यांना अध्यक्ष केलं गेलं आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या बळावरती आज आपण जगतोय ते संविधान आपल्याला म्हणजे भारताला दिलं। नरेंद्र मोदी 1946 चा आंबेडकरांचा पराभव दाखवतात, पण 1947 साली पुन्हा एकदा ते संविधान सभेमध्ये गेले
हे का सांगत नाही? आता तुम्हीच मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा संविधान सभेमध्ये पाठवणं हे जे काँग्रेसने केलं, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिस्टीम के बाहर रखने की साजिश कांग्रेस ने केली असं म्हणता येईल का? किंवा काँग्रेस की सरकार उन्हें उखाड़ फेकने में लगी थी असं म्हणता येईल का? आता इतिहासानं काही प्रश्न नरेंद्र मोदींना विचारलेले आहेत. पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ज्या 2 निवडणुकांमध्ये लढले, त्यापैकी कोणत्याही निवडणुकीमध्ये संघानं म्हणजे RSSनं, हिंदू महासभेनं किंवा जनसंघानं त्यांना पाठिंबा दिला होता का? नरेंद्र मोदी याचं उत्तर देणार नाहीत, कारण त्याचं उत्तर आहे नाही. दुसरा प्रश्न, जे संविधान, जी राज्यघटना या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, त्या संविधानाविषयी RSSला किंवा RSSचे जे सरसंघचालक त्यावेळी होते गोळवलकर यांना सन्मान होता का, आदर होता का? तर गोळवलकरांनीच बंच ऑफ थॉट्स हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये संविधानाविषयी असं म्हटलंय की संविधानामध्ये भारतीय म्हणावं असं काहीच नाहीये, तर ती गोधडी केलेली आहे. इतर देशांकडून काही काही गोष्टी घेतलेल्या आहेत आणि त्याचं हे संविधान बनवलेलं आहे. म्हणजे संविधानाविषयी एक अपमानाची जी भाषा आहे, त्याचं अवमूल्यन करण्याची जी भाषा आहे, ती गोळवलकरांनी वापरलेली आहे. म्हणूनच तुम्ही पहा, 2002 पर्यंत संघाच्या मुख्यालयावरती कधीही तिरंगा फडकलेला नव्हता. तिसरा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना संघानं किंवा हिंदू महासभेनं किंवा जनसंघानं त्यांच्याविषयी सन्मानाची भावना ठेवली का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ऑर्गनायझर नावाचं एक मुखपत्र आहे. या मुखपत्रामध्ये 11 जानेवारी 1950 ला एक लेख लिहिण्यात आलेला होता. त्यात असं म्हटलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देवतुल्य मनूबरोबर, श्रेष्ठ अशा मनूबरोबर तुलना करणं हे हास्यास्पद आहे. पुढे त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अत्यंत अपमानास्पद असा शब्द वापरण्यात आला, अत्यंत तुच्छतापूर्वक असा एक शब्द वापरण्यात आला, आणि तो म्हणजे लिलीपूट. आता हा लिलीपूट काय प्रकार आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. जोनाथन स्विफ्ट नावाचा जो माणूस आहे, त्यानं गलिवर ट्रॅव्हल्स म्हणून जे पुस्तक लिहिलंय, त्याच्यामध्ये एक काल्पनिक त्यानं आयलँड सांगितलंय, ते म्हणजे लिलीपूट. तर तिथं राहणारी जी लोक आहेत ती केवळ 6 इंच इतक्या उंचीची असतात. ते अत्यंत गर्विष्ठ अशी असतात, अत्यंत क्षुल्लक अशी असतात, आणि त्यांच्याविषयी आदर ठेवावा, सन्मान ठेवावा असं त्यांच्यामध्ये काहीही नसतं. असं जे अत्यंत हास्यास्पद, क्षुल्लक म्हणावं असं जे कॅरेक्टर आहे लिलीपूट नावाचं, ते लिलीपूट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असं ऑर्गनायझर मध्ये लिहून ठेवलेलं आहे. तारीख मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, 11 जानेवारी 1950. एवढंच नाही, तर या पुढे जाऊन त्यांनी एक अशी कृती केलेली आहे की ज्या कृतीविषयी नरेंद्र मोदी कधीच काही भाष्य करणार नाही, पण इतिहास त्याला साक्षी आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला तारीख सांगतो, 12 डिसेंबर 1949. या दिवशी रामलीला मैदानावरती RSSचे स्वयंसेवक, हिंदू महासभेचे कार्यकर्ते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं होतं. पुन्हा एकदा सांगतोय, रामलीला मैदानावरती RSSच्या स्वयंसेवकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं होतं. आणि हे दहन का केलेलं होतं? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू कोड बिलासाठी आग्रही होते. हे हिंदू कोड बिल काय आहे? स्त्रियांना संपत्तीमध्ये समान वाटा असावा, त्यांना घटस्फोटाचा अधिकार असावा, त्यांना दत्तक घेण्याचा अधिकार असावा, हे हिंदू महिलांना जे अधिकार मिळालेले आहेत ते अधिकार देणारं बिल म्हणजे हिंदू कोड बिल होतं. त्या हिंदू कोड बिलाचा नाश हो असं म्हणत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं होतं. आता प्रश्न असा आहे की जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं, हिंदू महासभेनं आणि भाजपचा पूर्वाश्रमीचा अवतार जनसंघ यांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या हयातीमध्ये जर इतका अपमान केलेला असेल, तर त्याच्यासाठी नरेंद्र मोदी देशाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, मोदीजींनी एकच गोष्ट कायम लक्षात ठेवावी, तारीख गवाह है कि जो जूट से बना ताज पहनता है वो एक ना एक दिन बेनकाब होता है.